अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सुस्थितीत। अपघातानंतर बारामती पोलिसांनी ब्लॅक बॉक्सची पाहणी केलेली होती। बारामती पोलिसांच्या तपासणीनंतरच ब्लॅक बॉक्स पुढे तपासणीसाठी गेला। ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याची बारामती पोलीस स्टेशन डायरीमध्ये नोंद आहे। ब्लॅक बॉक्स मधील माहिती नष्ट होण्याच्या बातम्यांना आता ब्रेक लागला। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला। त्यामुळे आमदार रोहित पवार आता आक्रमक झालेत। बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये डीजीसीए विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी ते जाणार आहेत। रोहित पवार हे डीजीसीए विरोधात मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तक्रार न घेतल्याने एफआयआर न नोंदवल्याने रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं सुद्धा बघायला मिळालं। त्यामुळे आता बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये ते डीजीसीए सह व्हीएसआर कंपनी विरोधात कारवाईसाठी तक्रार देणार आहे। डीजीसीए विरोधात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन होणार आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला जाणार आहे। डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे।